विद्यार्थी मित्रांनो, काल डायफ्रॅम क्लच हा अत्यंत महत्त्वाचा क्लच बघितल्यानंतर आज एक साधा सोपा क्लच आपण पाहतोय. त्याचं नाव आहे सेंट्रीफ्युगल क्लच. सेंट्रीफ्युगल क्लच हा इंग्रजी शब्द आहे आणि हा क्लच सेंट्रीफ्युगल फोर्स हा पण इंग्रजी शब्द आहे. त्याचा शुद्ध मराठी अर्थ सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे केंद्रोत्सारी बल. आता केंद्रोत्सारी बल म्हणजे काय, तर मी तुम्हाला अगोदर तुमच्या शेतातलं गोफणीचं उदाहरण देतो. रानातील पशुपक्षी घालवण्यासाठी, पळवून लावण्यासाठी आपण सुतळीला किंवा दोरीला जड असा दगड बांधतो आणि तो त्या ठिकाणी आपल्या हाताजवळ असतो सुरुवातीला, आणि ज्यावेळेस फिरवायला लागू त्यावेळेस हळूहळू ती दोरी उचलली जाते आणि दगड आपल्या हातापासून त्या ठिकाणी लांब जातो. हा हात फिरवल्यानंतर जो बल किंवा ज्या बलामुळं हा दगड तुमच्या हातापासून दूर जातो, ते जे भौतिकशास्त्रातली व्याख्या आहे की भौतिकशास्त्रातलं बल किंवा जो जोर आहे त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल फोर्स. शुद्ध मराठीत म्हणतात केंद्रोत्सारी बल. हा शब्द नीट लक्षात ठेवा, कारण बोर्डाच्या परीक्षेत मराठी पण शब्द येतो, इंग्रजी पण शब्द येतो, आणि हे गाळलेली जागा जोड्या चूक की बरोबर यात बऱ्याच वेळा विचारलं जातं की सेंट्रीफ्युगल क्लच टिंबटिंब जोराच्या तत्वावर कार्य करतो, आणि खाली दिलेलं असतं शुद्ध मराठीत केंद्रोत्सारी, अजून काय काय 2-3 असे पर्याय दिलेले असतात. तर सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे लक्षात ठेवा केंद्रोत्सारी बल किंवा जोर, भौतिकशास्त्रातला शब्द, आणि त्या तत्वाचा उपयोग करून बनवलेला क्लच म्हणून त्याला नाव दिलेलं आहे सेंट्रीफ्युगल क्लच. आता सुरुवातीला बघू हा कशावरती वापरला जातो. तर हा शक्यतो 4 चाकी गाडीवर किंवा कुठल्याही मोठ्या गाडीवरती वापरला जात नाही. हा शक्यतो टू व्हीलरसाठी, ते पण गिअर असलेल्या टू व्हीलरसाठी नाही, तर गिअर नसलेल्या छोट्या टू व्हीलरसाठी, जसं मोपेड किंवा ज्या स्कूटर आहेत गिअर नसलेल्या, त्या स्कूटरसाठी हा क्लच वापरला जातो. हा 4 चाकीसाठी गाडीसाठी वापरत नाहीत किंवा गिअर असलेल्या मोटरसायकलसाठी सुद्धा त्या ठिकाणी वापरत नाहीत. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं मी आकृती दाखवली. डावीकडे जी नावं आहेत ती खोडलेली आहेत, म्हणजे ती चूक आहेत म्हणून खोडलेली आहेत, किंवा उजवीकडं नवीन नावं दिलेली आहेत. हा क्लच साईडने कसा दिसतोय त्याची ही आकृती आहे, आणि हाच क्लच समोरून कसा दिसतोय हे गोल, त्याची ही आकृती त्या ठिकाणी दोन्ही आकृत्या दाखवल्यात. हे साईडने कसा दिसतोय आणि हे समोरून कसा दिसतोय, आणि उजवीकडं दुरुस्त करून त्या ठिकाणी नावं दिलेली आहेत. हा अत्यंत छोटासा आणि साधा सोपा त्या ठिकाणी क्लच आहे. आता या ठिकाणी जे आपण नाव दिलेलं आहे 4 नंबरचं क्रँकशाफ्ट, या क्रँकशाफ्टच्या टोकावर, म्हणजे आडव्या आकृतीत बघा 4 नंबर, आणि बाजूनी बघणाऱ्या आकृतीत बघा 4 नंबर हा क्रँकशाफ्ट आहे, आणि समोरून बघताना हा 4 नंबर क्रँकशाफ्ट तुम्हाला त्या ठिकाणी गोल दिसेल. तर क्रँकशाफ्टवरती छोटे छोटे असे स्लॉट किंवा छिद्र पाडलेले आहेत, आणि त्यात 4 कॉईल स्प्रिंग त्या ठिकाणी अडकवलेले आहेत. 4 कॉईल स्प्रिंग त्या ठिकाणी अडकवलेल्या आहेत. त्याला बघा त्या ठिकाणी 3 नंबर असं नाव दिले. कॉईल स्प्रिंगांच्या दुसऱ्या टोकांना त्या ठिकाणी वरच्या बाजूला घर्षणयुक्त पृष्ठभाग असणारे छोटे लोखंडाचे वजनदार ठोकळे, त्याला आपण त्या ठिकाणी नाव दिले बघा 2 घर्षणयुक्त डेड वेट. घर्षणयुक्त म्हणजे वरच्या बाजूला घर्षण होण्यासाठी क्लच प्लेटसारखं घर्षणयुक्त खडबडीत मटेरियल बसवलेलं आहे, आणि खालचा भाग जर ठोकळा आहे तो लोखंडाचा आहे. आता ठोकळा आणि लोखंडाचा वजनदार का दिला आहे, तर तुम्हाला माहिती आहे गोफणीला आपण दगड कसा लावतो, वजनदार लावतो. तिथं प्लॅस्टिकची बॉटल जर प्लॅस्टिकची बाटली जर बांधली तर त्यांनी काही होणार नाही किंवा ती लांब पण जाणार नाही, म्हणून लोखंडाचं डेड वेट त्याला म्हणतात. आणि वरच्या बाजूला क्लच प्लेटसारखं घर्षणयुक्त मटेरियल त्या ठिकाणी काय केलेलं आहे, बसवलेलं आहे.
आता परत आपण डावीकडच्या आकृतीत येऊ. तर या क्रँकशाफ्टच्या शेवटच्या किंवा बाहेरच्या टोकावरती पायलट बेअरिंगच्या साह्याने क्लच कव्हर किंवा क्लच ड्रम किंवा क्लच बॉक्स असं काही म्हटलं तरी चालेल, पण आपण या ठिकाणी क्लच ड्रम म्हणूया, की ज्याला अशी रुंद काय किनार आहे अशी त्या ठिकाणी बसवलेली आहे. म्हणजेच आता ही बेअरिंगच्या साह्याने बसवली ही क्लचचा ड्रम जो आहे किंवा हे डब्याच्या झाकणासारखं रुंद किनार असलेला क्लच ड्रम जो आहे तो पायलट बेअरिंगच्या साह्याने क्रँकशाफ्टवरती बसवला. याचा अर्थ काय की क्रँकशाफ्ट जरी फिरला तरी हा ड्रम काय फिरत नाही. म्हणजे फक्त ड्रमला क्रँकशाफ्टच्या टोकावरती शेवटी फक्त काय केलं आहे बसवलेला आहे, पण क्रँकशाफ्टचा आणि क्लच ड्रमचा काही संबंध नाही, कारण दोघांच्यामध्ये काय आहे पायलट त्या ठिकाणी बेअरिंग आहे. म्हणजे क्रँकशाफ्ट तुम्ही फिरवला, ड्रमला हाताने धरलं आणि क्रँकशाफ्ट दुसऱ्या हाताने फिरवला तर तो फिरू शकतो, किंवा क्रँकशाफ्ट घट्ट पकडला आणि ड्रमला हाताने फिरवलं तर तो स्वतंत्रपणे फिरू शकतो, कारण दोघांच्यामध्ये त्या ठिकाणी बेअरिंग आहे. थोडक्यात 4 नंबरचा क्रँकशाफ्ट आणि 1 नंबरचा हा जो क्लच ड्रम आहे त्यांचा काही एक संबंध नाही, कारण ते एकमेकांना 7 नंबरच आहे का ही काय बेअरिंग 7 नंबर 7 नंबरच्या पायलट बेअरिंगने एकमेकांना जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांचा काही संबंध नाही, त्यांना एकमेकांना फक्त आधार दिलेला आहे. क्लच ड्रमच्या बाहेरच्या बाजूला एक पुली बसवली आहे, मग त्या पुलीमध्ये रबराची बेल्ट बसवला आहे आणि तो बेल्ट डायरेक्ट मागच्या चाकाला किंवा चेन असेल तर ती चेन डायरेक्ट मागच्या चाकाच्या स्प्रॉकेटला किंवा त्या ठिकाणी ती बसवलेली, म्हणजे तुमची गाडी डायरेक्ट त्या ठिकाणी मागच्या बाजूला गती मागच्या चाकांना त्या ठिकाणी देऊ शकेल. आता हा क्लच अगदी सिंपलपणे कार्य करतो. समोरून ह्याचं चित्र बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने दिसतं. आता इंजिन आपण चालू करताना इंजिनला सुरू केलं, इंजिन सुरू केलं की क्रँकशाफ्ट फिरू लागतो आणि एक ठराविक वेग पकडल्यानंतर जशी तुमच्या हातातली तुम्ही हात ज्यावेळेस फिरवता त्यावेळेस जशी गोफण दूर जाते तसं क्रँकशाफ्ट ठराविक वेगाने फिरू लागल्यानंतर हे जे 4 स्प्रिंग आहेत त्या स्प्रिंगांना ओढून हे जे 4 वजनं आहेत घर्षणयुक्त मटेरियलची ती क्रँकशाफ्टपासून दूर पळतात किंवा दूर स्प्रिंगा ताणल्या जातात आणि हे जे बॉल आहे हे जे घर्षणयुक्त डेड वेट आहेत ते फाकले जातात किंवा प्रसरण पावतात आणि प्रसरण पावून ते शेवटी जी क्लच ड्रमची आतली किनार आहे, इकडं डाव्या आकृतीत बघा, हे जी किनार आहे त्या 1 नंबर ड्रमच्या ह्या किनारला हे 2 नंबरचे हे जे घर्षणयुक्त डेडवेट आहेत ते घासायला लागतात. आता काय झालं मुलांना विद्यार्थ्यांना की आता हे घर्षणयुक्त डेडवेट क्लच ड्रमला त्या ठिकाणी घासायला लागले आणि डेडवेट कोणाबरोबर फिरतायत तर क्रँकशाफ्टबरोबर फिरतायत आणि क्रँकशाफ्टच्या फिरण्याने काय झालं, क्रँकशाफ्टमध्ये केंद्रोत्सारी फोर्स निर्माण झाला. केंद्रोत्सारी फोर्स म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण झाला त्या ठिकाणी वेगाने फिरण्यामुळे आणि त्यामुळे स्प्रिंगा फाकल्या जाऊन स्प्रिंगा प्रसरण पावल्या जाऊन जड जी वजनं आहेत किंवा जी घर्षणयुक्त मटेरियल बसवलेली जी डेड वेट आहेत ती प्रसरण पावली आणि क्रँकशाफ्टपासून दूर गेली आणि ती आता क्लच ड्रमच्या आतल्या किनारीला त्या ठिकाणी घासू लागली. आता ती कसे आहेत घर्षणयुक्त मटेरियल आहे. आता क्लच ड्रम आणि हे घर्षणयुक्त मटेरियल हे लोखंडाच्या डेड वेटवरती लावलेलं आहे, त्यांच्यात त्या ठिकाणी घर्षण निर्माण झालं आपल्या क्लच प्लेटसारखंच अगदी, आणि त्यामुळं आता क्रँकशाफ्टची गती स्प्रिंगांकडून डेड वेटला आणि ह्या 4 डेड वेटकडून घर्षणाच्या साह्याने कुणाला मिळू लागली, क्लच ड्रमला मिळू लागली. आणि आता क्रँकशाफ्ट बरोबर क्लच ड्रमसुद्धा किंवा क्लचचं हे जे हाऊसिंग आहे किंवा क्लचची ही केस आहे किंवा आपण क्लच ड्रम म्हणलं आहे
ते पण त्या ठिकाणी फिरू लागलं आणि ते फिरू लागल्यामुळं अशा रीतीने इंजिन क्रँकशाफ्टची गती सेंट्रिफ्युगल फोर्स केंद्रोत्सारी बलाच्या तत्वानुसार किंवा त्या कार्यप्रणालीनुसार स्प्रिंग आणि डेडवेटकडून डेडवेट फाकल्या गेली केंद्रोत्सारी बलामुळं सेंट्रिफ्युगल फोर्समुळं डेडवेट फाकली गेली प्रसरण पावली स्प्रिंगा ताणल्या गेल्या डेडवेट हे क्लचच्या ड्रमच्या किनारेला आतल्या बाजूने घासू लागल्या घर्षणामुळं त्या दोघांचा स्पीड सारखा झाला म्हणजेच क्रँकशाफ्टची गती डेडवेटकडून आता क्लच ड्रमला मिळू लागली आणि काही काळातच क्लच ड्रमसुद्धा सॉरी फोन आलता कट केला आणि आता घर्षणयुक्त डेडवेटची गतीसुद्धा आता क्लच ड्रमला मिळू लागली क्लच ड्रम आता फिरू लागला क्लच ड्रमच्या बाहेर बसवलेली त्या ठिकाणी जी क्लच पुली आहे 5 नंबरची ही जी क्लच पुली आहे ती पण फिरू लागली तिच्यात बसवलेला 6 नंबरचा बेल्ट पण त्या ठिकाणी फिरू लागला किंवा बेल्ट नसेल तर चेन स्प्रॉकेट असेल आणि चेन असेल ती पण फिरू लागली आणि ही गती मागच्या चाकाला डायरेक्ट दिल्या गेली आणि जसं तुम्ही मूठ पिळताल ॲक्सलरेटरची तसं हा क्लच जास्त एंगेज होऊ लागला सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त वेगाने कार्य करू लागला जास्त ताकदीने कार्य करू लागला आणि तुमचा हा क्लच अजून जास्त एंगेज झाला वेग वाढवला की कारण बॉल अजून फेकल्या गेले जास्त डेडवेट अजून फेकल्या गेले जास्त क्लच ड्रमकडं ते दाबून क्लचच्या ड्रमवर घासल्या गेले आणि घर्षणाचं प्रमाण वाढून क्रँकशाफ्टची गती पूर्ण गती आता क्लच ड्रमला ह्या डेडवेटमार्फत आणि घर्षणयुक्त मटेरियलमार्फत मिळू लागली आणि क्रँकशाफ्टच्याच वेगाने क्लच ड्रम त्याला लावलेली पुली बेल्ट किंवा चेन स्प्रॉकेट आणि ही गती मागच्या चाकाला बेल्ट किंवा चेन स्प्रॉकेट आणि चेनच्या साह्याने दिल्या गेली आणि तुमचं मागचं चाक पण वेगाने जसं ॲक्सिलरेटरची मूठ पिळताल तशा वेगाने त्या ठिकाणी पळू लागलं आणि अशा रीतीने हा क्लच एंगेज झाला आणि म्हणूनच सांगतोय की या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की हा क्लच गिअर नसलेल्या छोट्या दुचाकी मोपेड किंवा गिअर नसलेल्या स्कूटरसाठी त्या ठिकाणी वापरात आहे अशा रीतीने हा क्लच आपण त्या ठिकाणी बघितला ओके ह्याचं PDF पण टाकतो आकृत्या दोन्ही काढा आणि लिखाण व्यवस्थित पूर्ण करा ओके